श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. दीपोत्सवातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असे देखील म्हणतात. हिंदीत या सणास भाई दूज असे म्हटले जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊबीज का साजरी करतात? यमद्वितीयेची कथा, महात्म्य चला तर मग जाणून घेऊया. भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात यामागे एक कथा प्रचलित आहे. या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत टाकाची आणि चित्रगुप्ताचे पूजन केले जाते. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले. म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. यातला भाऊ हा शब्द सहज समजतो. बीज किंवा दूज म्हणजे द्वितीया किंवा दुसरी तिथी. कार्तिक महिन्याच्या द्वितीयेला हा सण येतो म्हणून त्याच्या नावात तिथीचा उल्लेख आहे. याच्या दोन कथा आहेत. श्रीकृष्ण जेव्हा नरकासुराशी लढायला गेले तेव्हा त्यांची धाकटी बहीण सुभद्रा त्यांच्या काळजीत होती. आपला भाऊ सुरक्षित राहावा, युद्धात त्याला अपाय होऊ नये म्हणून ती सतत मनोमन प्रार्थना करत होती. जेव्हा श्रीकृष्ण नरकासुराचा वध करून परत आले तेव्हा सुभद्रेच्या जीवात जीव आला आणि अतिशय आनंदाने तिने भावाचे स्वागत केले. भावाला ओवाळले, गोडाधोडाचे जेवण केले आणि आनंद साजरा केला. या दिवशी मग भाऊबीज साजरी केली जाऊ लागली. तसेच यमराज आणि यमुना या देवता जुळी भावंडे आहेत असे मानले जाते. यमुना आपल्या भावाला नेहमी आग्रहाने घरी जेवायला बोलवत असे, पण यम आपल्या कामात व्यग्र असे. एकदा यम वेळ काढून आपल्या बहिणीकडे गेला. ती फार आनंदित झाली. तिने त्याचे ओवाळून स्वागत केले, त्याच्या आवडीचे जेवण केले. दोघांनी आनंदाने तो दिवस घालवला. निघताना यमाने प्रसन्न होऊन तिला विचारले, तुला काय वरदान हवे? तेव्हा तिने मागितले की असेच तू नित्य नेमाने मला भेटायला येत राहा. तसेच हा दिवस सर्व भावा बहिणीचा म्हणून ओळखला जावा. सर्व भावांनी आपापल्या बहिणीला या दिवशी भेटायला जावे, तिच्याकडून ओवाळून घ्यावे. जे असे करतील त्यांना तुझे भय नसावे. यमाने तथास्तु म्हणून तिला ते वरदान दिले. त्यामुळे या सणाला यमद्वितीया या नावाने सुद्धा ओळखले जाते. या दिवशी सहसा भाऊ बहिणीकडे जाऊन ओवाळून घेतात. बहिणीला ओवाळणी म्हणून काही भेटवस्तू किंवा पैसे देतात. जसे राखी पौर्णिमेला भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणून बहीण भावाला राखी बांधते, तर या दिवशी बहीण भावाच्या रक्षणासाठी कामना करते. यमराज हा मृत्यूचा देव आहे आणि मृत्यूपश्चात स्वर्ग, नरक किंवा मोक्ष या गोष्टींचा अधिपती आहे. त्यामुळे यमाचे भय लोकांना दोन प्रकारे असते. एक म्हणजे मरणाची भीती आणि दुसरे म्हणजे मरणानंतर आपल्याला स्वर्ग मिळेल की नरक. चुकून नरकात गेलो तर फार भयानक शिक्षा मिळेल याची भीती. त्यामुळे इथे यमुनेने भाऊबीज साजरी करणाऱ्या भावाला यमाचे भय नसावे असे जे म्हटले आहे त्याचा लोक दोन प्रकारे अर्थ लावतात. जो भाऊ भाऊबीजेला बहिणीकडून ओवाळून घेतो
त्याला त्या वर्षी मृत्यूचे भय नसते. आणि जो भाऊ भाऊबीजेला नित्यनेमाने बहिणीकडे जातो त्याला मृत्यूनंतर यमलोकात यमराजाकडून त्रास होत नाही. मरण हे प्रत्येकाला अटळ आहे. त्यामुळे हा जो दुसरा अर्थ आहे तो जास्त सुसंगत वाटतो. या दिवशी यमुनेत स्नान करण्यालाही महत्त्व आहे. आपल्याकडे पुण्य, पाप आणि त्याचा हिशोब या संकल्पनेवर आधारित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केल्याने पुण्यवर्धन किंवा पापक्षालन होतो असे मानले जाते. तशातलीच ही सुद्धा एक मान्यता आहे. दिवाळी ह्या सणाच्या पौराणिक कथा अनेक असल्या तरी शेवटी सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन घरात साफसफाई करणे, सजावट करणे, चांगले पदार्थ करून खाणे आणि एकमेकांना भेटवस्तू देत आनंद साजरा करणे, एकत्र येणे हा ह्या सणाचा गाभा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.